नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होती नागपंचमी, म्हणूनच सकाळी सकाळी दारात छोटीशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर हे ना मला तूप बनवायचं होतं, म्हणून ही साई पातेल्यामध्ये सकाळीच काढून ठेवली. आणि 8-10 दिवसाची ही साई साचलेली होती. दुपारी वरदला आणायला गेले तेव्हा काही पाऊस नव्हता, पण शाळेजवळ पोचले आणि अचानक पाऊस चालू झाला. मग काय त्याच्याच छत्रीमध्ये मी थांबले आणि शाळा सोडायला अजून टाईम होता, कारण त्यांचा इथं गुड बायचा डान्स चालू होता. मग तो पाहून घेतला. त्यानंतर निघालो आणि आज एकच छत्री आणली होती, म्हणून वरदलाच दिली ती. आणि वरद आज त्याची बॅग आणि छत्री दोन्ही घेऊन निघाला होता पायी पायी. घरी आल्याच्या नंतर ना इथं गॅसवरती पातेलं ठेवलं तूप करायला आणि मस्त असं तूप इथं माझं कडून झालं. नंतर वरदचं चाललं होतं माझ्यासोबत खेळ 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 म्हणून मग मी त्याच्यासोबत जरा वेळ खेळले. त्यानंतर संध्याकाळी अशी नागपंचमीची ही पूजा घरातच केली. आणि नागपंचमीची खरी मजा ही गावालाच असते, कारण बायका सगळ्या वारुळाला जातात. आता सिटीमध्ये नागपंचमीची पूजा ही अशीच घरातच करायला लागते. त्यानंतर मी पुरणपोळी केली होती, त्याचा नैवेद्य दाखवला आणि अशी मस्त नागपंचमी सेलिब्रेट केली. चला, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब.